रिवर्स आणि तिथे क्षेत्ररक्षण जबरदस्त होताना पाहायला मिळत आहे. ही रणनीती पाहायला मिळेल. एका चेंडूवर सामना रायाला जाईल, एका चेंडूवर खारबावला जाईल. ही सेमीफायनल ताकदवर होणार आहे यात शंका नाही आहे, कारण दोन्ही संघांकडे मातब्बर खेळाडू आहेत. एक सिंगल आली पराग बतारीच्या पाठमधून. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती सध्याच्या घडीला आहे 2:45 धावांचं लक्ष्य. फायनल मध्ये कोण जाणार, पहिला कोणता संघ ठरतोय, स्वर्गीय एकनाथ शेट दळवी स्मृती चषकाच्या फायनल मध्ये खेळतोय ते आपल्याला पाहायचंय. इथे टाकलेला हा चेंडू फटका फसला. व्हॉट अ कॉट, जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट आली. प्रणय पाटील बॅक टू द पवेलियन. व्हॉट अ कॉट, एक जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्गामध्ये टाळ्या शिट्ट्या कडकडाट व्हायला सुरुवात झाली. जेवढे समर्थक आहेत, जेवढे प्रेक्षक वर्ग आहे, त्या पडद्याच्या मागे बसायची सर्वात महत्वाची सूचना आहे. सोबान आपल्याला पाहायला मिळाला. विनंती असेल पडद्याच्या आतमध्ये जेवढे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत, तुमच्यासाठी खास ही स्पर्धा आहे. राया संघाचे समर्थक, गुरवलीवाले सर्व आपलेच आहेत. सर्वांनी सहकार्य करा. तदनंतर आंबिवली टीम मला वाटतं गुरवली आहे. साई श्रद्धा गुरवली, पडदा वरती करा आणि तुम्ही मागे बसा. त्यापुढे एक फ्लेक्स आहे, तिथे बसलेले रुंदेचे प्रेक्षक वर्ग. छोटू, सर्वांना विनंती आहे सहकार्य करा. आयोजक कमिटीने भरपूर मेहनत ही स्पर्धा सक्सेस करण्यासाठी घेतलेल्या आहे. कमीत कमी 2 ते 2.5 महिने चालू असलेला प्लॅन आहे आणि त्यातून ही सक्सेस होणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या 2. एक विकेट आली, महत्वाची विकेट. तर मैदानाच्या आतमध्ये वेल फिनिशर दाखल होताना पाहायला मिळेल अक्षय पाटील. या स्पर्धेमध्ये जबरदस्त ऑलराऊंडर प्रदर्शन करणारा खेळाडू आहे अक्षय पाटील. समोर अप्पू कुंगले. इथे टाकलेला हा चेंडू लेग बिफोरची शिकार. विकेट आली आणि जल्लोष टाळ्या शिट्ट्या कडकडाट करत असताना आरसीसी रायाचे समर्थक. फलंदाज बाद. सर्वांना विनंती आहे, आपलं माझा आवाज मला वाटतं ग्राउंडच्या चौफेर जात असेल, पडद्याच्या आतमध्ये अजूनही जर माझा आवाज त्याला आला नसेल तर त्यांना विनंती आहे तिथून उठायचंय. ही आयोजक कमिटीच्या वतीनं सातत्यानं सूचना माझ्यापर्यंत येते. 2 बाद 2 चेंडू टाकलेत आतापर्यंत 5. एक जबरदस्त गोलंदाजी न्यू बॅटर मैदानामध्ये करण पाटील एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील. अप्पू कुंगलेची जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. आता विकेट हॅट्रिकची संधी आहे अप्पू कुंगलेला. आरसीसी राया मागील वर्षीचा चॅम्पियन आहे या क्रीडा स्पर्धेचा. पण टॉस झाला त्याच वेळेस कामरानला विचारलं होतं की चॅम्पियन असल्याचा किती दबाव आहे, तर त्याने सांगितलं जो आमचा नॅचरल गेम आहे तो खेळण्याचा आम्ही प्रयत्न करू. क्रिकेटमध्ये हार जीत होत असते, परंतु जेवढा प्रेक्षक वर्ग आहे, सपोर्ट स्टाफ आहे, त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट खारबाव. पराग बतारीची बॅटिंग अतिशय महत्वाची राहील. सेलिब्रेशन आपण पाहिलं विकेट आल्यानंतर. ग्रीशा 11 मला वाटतं सुलतानजी कुंगले साहेब यांनी संघ स्पॉन्सर केलेला आहे. तर मैदानाच्या बाजूला उभे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्क पण. इथे टाकलेला चेंडू टॉपेज. विकेट हॅट्रिक येते. एका सेमी मध्ये ते पाहायचंय. झेल झाला. विकेट हॅट्रिक कंप्लीट. अप्पू कुंगले. व्हॉट अ बॉलिंग. विकेट हॅट्रिक. फलंदाज बाद. विकेट आलेल्या 3 आणि त्या 3 विकेट साठी अप्पू साठी 600 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकाकडून 100 आणि एकाकडून 500. लोमन कुंगले साहेब